श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते आजक्ती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार दाविती काही वर्ष करून या वस्ती मंगळवेडे सोडले म्हणा माझे वास्तव्य करते आपा टोळ झाले भक्त ते त्याचे सकल व्रत अल्पमती केवीवरनु सेवे घेऊन या स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून या टोळासी मागे परत आणि भाग पडे टोळ गेली परतून या स्वामी चालले उठून या बहुत वर्णिले सेवेकरांनी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटापती आले ग्रामाद्वारी बैसले ती राज स्वच्छतेने तेथे एक विध होता तो करी त्यांची थट्टापरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्य स्तनवन निश्चित आले चोळापाच्या ग्रहपती स्वामी सितू जाणून ऐश्वर्यमूर्ती चोळापा करी आदर योगा एक अधिक काही चोळापाने केले नाही परिभक्त सवतान पाही त्या आले स्वामी आले सदनाते त्याच्या देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळापाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासून या त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिक अधिक तेव्हा राजापाधिकारी मालोजी गादीवर दक्ष असून या कारभारी परमज्ञानी असती ते चोळापाचे ग्रहपती आले कोणी एक येती लोक चमत्कार दाविती गावात मत पसरली लोका माझी पसरली मत न प्रायसे कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातरले वार्ता ऐसे कुण्या राव बोलला काय वाणी गावात येथे येऊन या फार दिवस झाले पर्यामाश्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन या लवलाई भेटू तया येती वर्य परी ते केवळ अनंत ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य जरी तरी येऊन या आत्ताच दर्शन देती राव मुखातून या वाणी निघाली तो चेती मूर्ती पुढे ठेवली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ उतारी भक्ती पळून या गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदले समस्त पाहुले वंदली षडोपचार पूजिले स्वामी मूर्ती न प्रायाचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजा पूर्णमस्तु श्रीस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.